परळीत होत असलेल्या 3 दिवसीय महापशुधन एक्स्पोमध्ये आकर्षणाचं केंद्र ठरलेली जी म्हैस आहे, जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून जी राधा नावाची म्हैस होती आणि या म्हशीनं अगदी आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील भुवळ पाडली आणि त्या म्हशीची त्यांनी पाहणी देखील केली होती। आता या ज्या राधा म्हशीचे मालक आहेत ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून याबाबत काही माहिती घेणार आहोत। नेमकं कुठली जात आहे ही आणि तुम्ही कुठून आलात सांगाल आधी? नमस्कार, मी अनिकेत त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा। तर ही राधा नावाची म्हैस आपल्याच गोट्यातील एक मोर जातीची म्हैस होती, तिला झालेली आहे। आता राधाने 1-2 महिन्यापूर्वी जागतिक विश्वविक्रम नोंदवला, त्यामध्ये तिची गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात छोटी म्हैस अशी नोंद झाली। आता राधाचं वैशिष्ट्य म्हणजे तिची उंची 2 फूट 8 इंच, वजन 290 किलो। आता ती 3.5 वर्ष झालेलं आहे। विशेष म्हणजे महापशुधन एक्स्पो 2026 या परळी वैजनाथमध्ये आम्हाला एक खास आकर्षण म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी खास आकर्षण म्हणून त्याकडे पाहिले आणि त्याच्याबद्दल जरा आम्हाला चौकशी केली। आता मुख्यमंत्र्यांनी भाषणात असं सांगितलं की हे जे ब्रीड आहे ह्याचं आम्ही आणखी पुढे वाढीसाठी यावर संशोधन करणार आहोत। विशेष म्हणजे काय झालं, तुम्ही त्या पुंगनू जातीच्या गायी बघता छोट्या, त्या गायी अख्ख्या पूर्ण देशभर आहेत, पण या छोटी म्हैस आपल्या देशात नव्हे तर अख्ख्या कुठे पूर्ण जगभरात पण बघायला भेटणार नाही। तर या छोट्या म्हशींची जर आपण व्यवस्थित पैदास करू शकलो तर अख्ख्या जगभर आपण जगात आपला एक ब्रीड एक नवीन डेव्हलप करू शकतो। मग त्यातून छोट्या म्हशींची पैदास म्हणजे कमी चाऱ्यात उत्पन्न देणार आहे हे ठरू शकते। त्यासाठी आता आम्ही म्हणजे प्रयत्न चालू आले त्याच्यावर आजपासून। आपल्या ज्या साधारण म्हशी असते यांची उंची वगैरे किती असते? तर साधारण म्हशी असते ते 140-150 सेंटीमीटर असते, त्यामुळे राधाची त्या तुलनेत 83.5 फक्त उंची आहे, साधारण 2.25 फूट, 2.25 फुटापर्यंत तिची उंची आहे। आपण जर बघितलं तर जे महापशुधन एक्स्पोचं आयोजन परळी येथे करण्यात आलं होतं आणि या राधा नावाच्या म्हशीला सर्वात कमी उंचीची म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील हिची नोंद झालेली आहे। विशेष म्हणजे ही म्हैस आकर्षणाचं केंद्र बनल्यामुळे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी वर्ग या म्हशीला पाहण्यासाठी दाखल होत आहे। स्वानंद पाटील, एबीपी माझा, परळी, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।